अरे या 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 अलके हो बाई बाई थँक्यू. आली का मोनिका? नाही अजून आली नाहीये. तरी पण तब्येत दोघींची ठीक आहे. तब्येत ठीक आहे ना? हो हो झालं तर मग. अरे बाळ तर आलंच नाही. हो हो बाळ येणार आहे. आमच्या घरात 2 लहान बाळ आहेत की नाही, त्यांच्या बरोबर खेळायला आणखी एक बाळ आलंय. ए आजी, आता मी बाळ नाही हा, आता मी मोठा झालोय. ओ बाबा चुकलं. आणि मी ही हो की नाही बाबा? अहो म्हणजे काय, मोठं झालास तू. आर्यन आता न सांगता अभ्यासाला बसतो माहितीये का? चल आपण अभ्यास करूया. शाणे झाल्या दोघं. काय ग, साखरपुडा कसा झाला? मस्त, एकदम छान. खूप वर्षांनी भेटले सगळे, काका काकी, मामा मामी. मस्त वाटलं. मोहन, आता आलायस ना तर नानू मामांना भेट. अरे त्यांचा जीव सारखा वरखाली होत होता. मी म्हटलं नानूला, अरे बाबा 2च दिवसासाठी गेलेत, तू तिथे फोन करून त्यांना डिस्टर्ब करू नको. नाही पण आम्ही जरा तिकडे डिस्टर्बच होतो बरं का. प्लीज असा मोहन. नाही म्हणजे येत होती मला आठवण घराची, पण मधून मधून म्हणजे साखरपुडा चालू आहे, हिचं आपलं मोनिका. हा जेवायला बसलो आम्ही. जेवताना सुद्धा हिचं काय, आई आणि बहिणीला एकटीला स्वयंपाक करावा लागला असेल ना. गंमत माहितीये, हिच्या काकूची सून आहे ती आत्ताच बाळण झाली. तिच्याकडे बघून आपलं हिचं काय, मोनिका बरी असेल ना, बाळ बरं असेल ना. मग मला येत होती इकडची आठवण. मला ना तुम्ही बायकांचं कळतच नाही. म्हणजे तुम्ही जिथे असायला हवं ना तिथे नसतंच तुम्ही. पर नसतो गेलो तर इथे बसून तिथला विचार करत बसली असती. कसा झाला असेल रे साखरपुडा, सगळे आले असतील का रे, ए माझ्या भावानी कुठला शर्ट घातला असेल रे. म्हणून प्लीज असा, माझं सोड, तुझं पण लक्ष इकडेच होतं, कळलं ना. इकडे काय चालू असेल, आपण त्यांना एकटं तर सोडून आलो नाही ना, हे सगळे विचार तुझ्याही मनात येत होते. अरे मोहन, सगळ्याच बायकांचं तसं असतं. आता बघ, मी जरी इथे बसले असले ना तरी मला आठवण कोणाची येते? मोनिकाची. ती तिकडे काय करत असेल, बाळ झोपलं असेल का, की रडत असेल, आणि तिच्याही मनात तेच चालू असणार. मी घरी कधी जाते, सगळ्या दळवी परिवारात जाऊन कधी मिळते, हे तिला वाटत असणार रे. अलका आणि गीता माहेर सोडून कायमच्या सासरच्या झाल्या की नाही, तसं तिलाही वाटत असेल. मी इथून कधी सुटते, पण माहेरी जाण्यापेक्षा तिला वाटत असेल मी कधी एकदा सासरी जाते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.